पैठण शहरातील खंडोबा मंदिर परिसरामध्ये असलेल्या पैठणची प्रसिद्ध मेडिकल शीशा मेडिकल आणि जनरल स्टोरचे मुख्य संचालक अशोक वाघ साहेब आपल्यासोबत आहेत. वाघ साहेब, आपले संभाजीनगर समाचार चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता उद्यापासून षष्ठी महोत्सव सुरू होत आहे पैठण शहरात, तर आपल्याकडं आपण वारकऱ्यांसाठी काय काय सुविधा उपलब्ध केलेली आहे? नाथषष्ठी उत्सव निमित्त येणाऱ्या सर्व वारकऱ्यांचे सर्वप्रथम मी खूप खूप स्वागत करतो. आपण अल्पदरात इथे त्यांना औषधी वगैरे ठेवलेले आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी दर्शनासाठी यावे, त्याचा लाभ घ्यावा. दुसरी गोष्ट अशी की एच.व्ही. देसाई आय हॉस्पिटल पुणे आणि पैठणचे आमदार विलास बापू भुमरे तसेच संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार संदीपान पाटील भुमरे यांच्या संयुक्त विद्यमानाने इथं मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आलं, जे की मोफत आहे पूर्णपणे. या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? गेल्या 2 वर्षापेक्षाही जास्त वेळ झालेला आहे आपण मोफत मोतीबिंदू शिबिर आयोजित केलेलं आहे. याच्या पहिलेही होतं, पण आदरणीय आमदार विलास बापू भुमरे यांच्या संकल्पनेतून आपण त्यांना आणखीन चालना मिळावी यासाठी आपण त्याची ॲडव्हर्टायझिंग केली, सर्वांना मार्केटिंग केली, सर्वपर्यंत गरजवंतापर्यंत पोहोचण्याचं काम आपण विलास बापू भुमरे आमदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केलेले आहे. आत्तापर्यंत आपण जवळपास 10,000 रुग्णांना मोफत त्यांची तपासणी केलेली व 3,500पेक्षाही जास्त रुग्णांचे ऑपरेशन आपण मोतीबिंदू असन, काचबिंदू असन, कॉर्निया असन यांचे आपण